त्या राज्यामध्ये बघा तुम्ही, ते लोक अजिबात त्याचा विचार न करता कोण विकासाचं काम करणार, कोण राज्याला पुढे घेऊन जाणार, कोण लोकांबद्दल विचार करून त्यांचा काम करणार, त्यांच्यासाठी काम करणार, करप्शन नाही करणारे लोकांना पुढे करून हे लोक ज्या प्रकारे काम करतायत हे याचा प्रतिसाद आहे। आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये काय हालत झाली पाकिस्तानची, आज अमेरिकेसारखा मोठा एक महाशक्ती देश आणि टॅरिफ लावतात हे लोक आपलं कामे करतात न ऐकता, म्हणजे आम्हाला काय फरक नाही पडत, तुम्हाला जे काय करायचं ते करा, आम्ही आमच्या देशासाठी जे करायचं ते करणार, हे आता लोकांना समजू लागलंय। आणि याचा परिणाम आहे नक्की हे लोक, हे जे हरलेले लोक आहेत यांना स्वतःचं आत्ममंथन करून आत्मविश्लेषण करून त्यांना समजला पाहिजे की आता हा बदलता भारत आहे आणि या भारतामध्ये अशा मूर्खासारखा आपण वागायला गेलो तर आपली अशीच हालत होणार आहे। ठीक आहे, चंद्रशेखर नेने सर, तुम्हाला हे पटतंय विश्लेषण? संजय राऊत जे बोलले त्याबद्दल तुमचं काय अनालिसिस आहे? मी एक आत्ताच विचार केला की बिहारमध्ये नेमकं काय झालंय, तर सु विस थी या तीन जर आपण अध्यक्षर घेतली तर सु म्हणजे सुरक्षा, वी म्हणजे विकास आणि स्थि म्हणजे स्थिर शासन, हे तीन ज्यांनी दिलं त्यांना जनतेने भरभरून मतं दिली आहेत। आरजेडी जो लालू यादवांचा पक्ष होता त्यांचा सुरक्षेचा काही संबंधच नव्हता, जंगलराजचे प्रणेते आरजेडी वाले आहेत। नंतर विकास, त्यांच्या राज्यात कधीही विकास झाला नाही, काँग्रेसच्या राज्यात सुद्धा विकास कोणी पाहिलेला नाही, साधी शौचालय ज्यांना देता आली नाहीत असे काँग्रेसचे लोक मतं मागायला जातात तर लोकांनी त्यांना बरोबर उत्तर दिलंय। आणि स्थिरता, काँग्रेसच्या राज्यात तर मंत्री 2-2 महिन्यांनी बदलायचे, त्यामुळे स्थिरता नाही। बिहारचं राज्याचं एक वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतो, बिहारमध्ये सर्वात उत्तम जलसंपत्ती आहे, सर्वात उत्तम सुपीक भूमी आहे, खनिजंसुद्धा होती, त्यातली काही खनिजं त्यांनी झारखंडमध्ये नवीन प्रांत केला ते सोडून द्या, तरी तो मागास का राहिला? कारण शासन ज्या लोकांनी केलं त्या लोकांना फक्त जातींमध्ये भांडणं लावायची, विकासाच्या नावाने पूज्य आणि अशा तऱ्हेची लोकं तिथे होती। बिहारी लोकांनी मुंबईत यायचे, कलकत्त्यात जायचे, दिल्लीत जायचे, त्यांनी बघितलं नसेल का हो की कुठे कुठे काय काय होतंय, आपल्या इथे का होत नाही, असा त्यांच्या मनात विचार आलाच असेल। आणि त्याला उत्तर म्हणून जर या नवीन NDAने त्यांना जर सांगितलं असलं आम्ही तुमचाही असाच विकास करून देऊ, बरं नुसतं सांगितलं असं नाही, 20 वर्ष यांची सत्ता आहे, विकास होत असेल म्हणून तर लोकांनी मतं दिली। 20 वर्ष सत्ता असलेल्या ठिकाणी अँटी इन्कम्बन्सीचा प्रभाव सर्वात जास्त असतो। हे पहिलं उदाहरण असेल मला वाटतं की अँटी इन्कम्बन्सी तर दूरच राहिली, आधीपेक्षा जास्ती यांनी पुष्कळ चांगले मतं मिळवलेली आहेत। याचा कुठेतरी आपण विचार केला पाहिजे, विरोधी पक्षांनी याचा विचार केला पाहिजे की तुम्ही काय नॅरेटिव्ह घेऊन गेलात, तुम्ही फक्त जातीतली भांडणं, बरं यांच्यात आपसातली भांडणं थांबत नव्हती, कोणी मुख्यमंत्री व्हायचं याच्यात राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांची भांडणं संपत नव्हती, प्रत्यक्ष स्टेजवरती सुद्धा भांडणं करायची वेळ यांनी आणली होती, कोण यांच्यावर विश्वास ठेवणार हो? मग तसं झालं नाही म्हणून काय करायचं त्याच्या मला वाटतं आधीच स्क्रिप्ट तयार केल्या होत्या की आता निवडणूक आयोगावरती नावं ठेवायची, व्होट चोरीचा मुद्दा घ्यायचा। व्होट चोरीबद्दल मला एक सांगायचं आहे, कोणी बोलत नाही या विषयावरती, सर्वात पहिली भारतातली व्होट चोरी झाली ती राहुल गांधींच्या परमपूज्य पणजोबांच्या काळात झाली। जेव्हा भारत स्वतंत्र व्हायचा होता तेव्हा काँग्रेसच्या 15 कमिट्या होत्या आणि त्यांना विचारलं होतं की कोणाला पंतप्रधान करायचं, त्यातल्या 12 कमिट्यांनी सरदार पटेलांचं नाव सुचवलं होतं आणि 3 कमिट्यांनी आपलं मत दिलं नव्हतं, तरी एकदम पाहिलं तर व्होट चोरी होऊन पंतप्रधान नेहरूच झाले। हे कसं झालं? ती आद्य व्होट चोरी, आणि ती राहुल गांधींना माहिती असल्यामुळे त्यांनी हा विषय पुढे आणला। दुर्दैवाने तो जे विषय पुढे आणतात ते शेवटी त्यांच्याच गळ्यात येऊन पडतं, हे झालेलं आहे। एक आणखीन मला सांगायचं आहे की लोकांशी जुडलेले नेते लागतात। राहुल गांधींचे ॲडवायझर जे होते त्यांनी बहुतेक सांगितलं असेल की कौशांबी हा बिहारचा एक जिल्हा आहे, त्यांनी बोलताना यांनी कोलंबिया ऐकलं म्हणून ते ऐन निवडणुकीत कोलंबियाला गेले होते। आता कोलंबियाच्या मतदारांनी नाही दिली इथे मतं येऊन, कोणी सांगायचं त्यांना हे सगळं? आज सुद्धा ते गायब आहेत, ते त्यांच्या अतिशय आदरणीय भगिनी या दोघंही गायब आहेत, इथे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला सुद्धा ते आलेले नाही आहेत। त्यांना मला वाटतं कळलं होतं की इथे काही आपलं व्हायचं नाही आहे। 4 मला वाटतं आत्ता काँग्रेसचे आहेत। तेव्हा अशी जी लोकं आहेत जे भारताच्या गल्ली क्रिकेटमध्ये नेहमी जे होतं आपल्या सगळ्यांच्या ह्याच्यात की हरणारा पक्ष म्हणतो अंपायरनी खोटा निकाल दिला, तसा हा प्रकार चाललेला आहे। काही दिवसात हे विरून जाईल, वोट चोरी, इलेक्शन कमिशन वगैरे सगळं निघून जाईल। आत्ताच सुप्रियाताईंनी फार चांगलं सांगितलं की EVMवरती आम्ही आरोप केले होते, EVMच्यामुळेच मी निवडून आले, तर आधी माझी निवडणूक तपासा, अगदी योग्य मेथड आहे। तेव्हा हे निवडून येतात तेव्हा सगळं चांगलं आणि हे हारले की सगळ्या संस्था खराब, असं होत नाही।
बरं लोक सुज्ञ असतात. तुम्ही जेव्हा हे सगळं म्हणता ना तेव्हा तुम्ही मतदारांना मूर्ख आणि बावळट म्हणत असता. ठीक आहे. मतदारांनी मतं दिले म्हणून